नमस्कार, मी प्रमिला किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। तर आज आपण गोकुळाष्टमी निमित्त दही पोहे बनवणार आहोत। त्याच्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। तर दही पोहे बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण हे जाडेच पोहे घेतलेले आहेत, साखर घेतलेली आहे, खोबरं मी नारळ खरवडून घेतलेला आहे, दूध, वेलची पावडर आणि हे घरीच दही लावलेलं आहे। घरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही विकतचं सुद्धा वापरू शकता। ज्या पद्धतीने कांदा पोह्यासाठी पोहे धुवून घेतले जातात त्याच पद्धतीने दही पोह्याला सुद्धा पोहे आपण धुवून घेतलेले आहेत। पहा, खूप पोहे पिळून घ्यायचे नाहीत, खूप पाणी सुद्धा ठेवलं नाही, पण छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। पहा, आता आपण धुतलेल्या पोह्यांवरती दही घालून घेणार आहोत। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला आंबट आवडत असेल तर तुम्ही 2 चमच्याच्या ऐवजी 3 चमचे घातले तरीही चालेल। दही घरीच घातलेलं आहे त्याच्यामुळे जास्त आंबट नाही। छान असं मिक्स करून घ्या। दही छान मिक्स झालं की त्याच्यामध्ये तुमच्या चवीनुसार साखर घाला। तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही 3च्या ऐवजी 4 चमचे घातले तरीही चालेल। खूपही गोड नकोत पोहे। छान साखरही छान एकजीव झाली, छान अशी ढवळली की छान विरघळते। हे मी खरवडून घेतलेलं ओलं खोबरं आहे, तेही घाला, तेही छान मिक्स करा। पहा, तुम्हाला पोहे खूप कोरडे वाटत असतील तर तुम्ही थोडंसं दूध घाला। छान असं मिक्स करून घ्या। हे आपण वेलची पूड घेतलेली आहे, छान स्वाद पण येतो आणि चवीलाही खूप छान लागतो। वेलची पूड पण छान मिक्स करून घ्या। पहा, किती सोपे आणि झटपट होणारे हे दही पोहे आहेत। खास गोकुळाष्टमीसाठी म्हणून आपण हा कृष्णाला नैवेद्य करतो आणि घरातही लहान थोरांना हे खूप आवडतो। तर हे पहा, आपले दही पोहे खाण्यासाठी आता तयार झालेले आहेत। मी एका डिशमध्ये काढते। तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून कळवा। माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत। थँक यू।